स्मार्ट अहमदनगर न्यूज। सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे सासवड शहरामध्ये सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत अवकाळी पाऊस फळांची व भाजीपाल्यांची दुकानं उद्ध्वस्त। या पावसामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून या पावसामुळे व्यापाऱ्यांची धांदल उडाली आहे। यांच्याकडून सासवड नगरपालिका व शासन लक्ष देईल काय? जिजामाता फळे भाजी विक्री मार्केट सासवड एसटी स्टँड समोर दिनांक 13/5/2025 रोजी सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत। प्रतिनिधी अशोक कुंभार। 13 दिनांक तारीख सकाळी आलेल्या पावसामुळे आमचे सगळे छत वगैरे उडून गेले। एकदम तुफान पाऊस झालेला आहे। आमचे अध्यक्ष अरुण बागवान बोलतो। आज सासवडमध्ये अवकाळी पावसाने मोठा तडाखा दिला। 2 दिवस चांगलं गरम होत होतं। त्या अनुषंगाने आम्ही या गरमाईला तोंड देत असताना आम्हाला वाटलं होतं थोडासा पाऊस पडेल, पण पाऊस पडता वेळेस असा पडला की आज जिजामाता फळे भाजी विक्रीची जी दुकाने आहेत, जिजामाता उद्यानाच्या शेजारी, तर जो आपण बघतात तिथून सर्व फळांची व भाजीची फार मोठे नुकसान झाले। असणारा आमचं छत पत्र्याचं छत आणि कागद, प्लॅस्टिक कागद हे भरपूर होतं आम्ही लावलेलं सुरक्षितेकरता, ऊन वारा पाऊस येऊ नये म्हणून। पण जे वारं आलं, आज जे गारा पडल्या, त्या गाऱ्यामध्ये आणि त्या वाऱ्यामध्ये आमच्या सर्व फळांचं आणि भाजीपाल्याचं फार मोठं नुकसान झाले। तर या अनुषंगाने अशी आमची सर्वांची इच्छा आहे की शासनाने याच्या बाबतीत आम्हाला सहकार्य करावं आणि आमची सुरक्षिततेची व्यवस्था करावी, ही आमचं एक कळकळीची नम्र विनंती आहे। याच्यात आत्ताच्या कंडिशनला या जिजामाता फळे भाजी विक्री जी मार्केट आहे त्याच्यामध्ये एकंदर 21 दुकानदार आहेत। 21 दुकानदारांची उपजीविका आज आपण पाहताय त्याप्रमाणे आमची सगळी दुरावस्था सध्याच्या काळात झालेली आहे। 8 ते 10 दिवस याच्यातनं आम्हाला सर्व दुकानं परत जाग्याकरता वेळ लागेल। तर त्याच्याकरता आम्हाला शासनाकडनं थोडीफार मदत मिळावी व शासनाने याची दखल घ्यावी, हीच आमची सर्वांमध्ये विनंती आहे।